परभणी जिल्ह्यातील विकास नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून झळकत असतो। त्याचे आणखीन एक उदाहरण म्हणजे गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेले टाकळवाडी हे गाव स्वातंत्र्यपूर्वी पासून ते अद्याप विकास वंचित असून सदरील गावात मुख्य ग्रामपंचायत पासून किरकोळ 2 किलोमीटरचा देखील रस्ता नाही। बरेच नेते मंत्री अधिकारी येऊन नुसत्या मोठ्या गप्पा मारून जातात, पण विकासाचा मुद्दा आला की काढता पाय घेतात आणि पाठ दाखवून पड काढतात। असा अनुभव सदरील गावच्या 5वीला पुजलेला आहे आणि म्हणून आपली पिढी या चिखलात गेली, पण आपल्या मुलांची पिढी या चिखलात आणि अविकसित गावात गेली नाही पाहिजे, म्हणून हा त्रास किती सहन करावा या उद्देशाने टाकळवाडी गावातील लोकांनी चिखलात अर्धनग्न आंदोलन करून मुख्यमंत्र्यांची आक्रोशपूर्ण निषेध व्यक्त करत प्रेतयात्रा काढली असून जोपर्यंत आमच्या गावचा रस्ता होणार नाही तोपर्यंत रोज अशी प्रेतयात्रा काढणार आणि याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार, अशी ग्वाही समाजसेवक सामान्य नागरिक सोपान नागरगोजे यांनी आणि टाकळवाडीच्या ग्रामस्थांनी दिली आहे। तोपर्यंत आमचा संघर्ष असाच चालू राहील। आज हे मुख्यमंत्र्यांचा आम्ही अंतविधी केला आहे, तशा प्रकारे आम्ही स्वतःचा करू शकतो। आमचा संघर्ष इतका मोठा आहे की आम्हाला रस्ता दिलाच पाहिजे सरकारने। सरकार मायबापाला माझी एवढीच विनंती आहे की आमची किती वर्षापासून आमची बेजारी झाली आहे, सरासरी 79 वर्ष होत आलेलं आहे, तरी सरकार मायबापाने आमची दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। न्याय दिला तर आम्ही दररोज असं आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही असेच कार्यक्रम चालू ठेवू आणि आत्मदहनाचा प्रयत्न करू। चित्तीवर उडी मारून आम्ही कुठेही टावर चढू, एखाद्या टाकीवर चढून आम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व गावकरी मंडळी मिळून या आम्हाला न्याय द्या, नाहीतर आम्ही आंदोलन चालू ठेवू। टाकळवाडी येथे आज 79 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य होऊन आमच्या गावाला रस्ता नाही। आज आम्ही मुख्यमंत्र्याची अंत्ययात्रा काढलेली आहे, चिता लावलेली आहे। जर समजा सरकारने रस्ता जर बनवून दिला नाही तर अख्खं गाव आम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये आम्ही उडी मारून आम्ही पण जीव देण्याचा प्रयत्न करू। आज गावामध्ये शाळा चालू नाही, 5वी पर्यंत गावामध्ये शाळा आहे। राणी सावरगावला जाता येत नाही, नदीला पूर आल्यामुळं कोणी नाही। गेल्या 15 दिवसाखाली प्रयागबाई पिराजी होडगिर यांना अटॅक आला, पांगरी फाट्यापर्यंत अँब्युलन्स बोलवली, रस्त्यामध्ये आम्ही उचलून घेत जात असताना अर्ध्या रस्त्यामध्ये जीव गेलेला आहे। आमची 15 दिवसामधली घटना आहे, इथून पुढे ही घटना घडू नये म्हणून हे आमचे आंदोलन चालू आहे। गाव माझा न्यूज करिता रुद्रा मुरकुटे, गंगाखेड, परभणी।